तर फडणवीसांचा हा ताफा एअरपोर्टवर दाखल झालेला आहे। दिल्लीला ते रवाना होत आहेत आणि आज रात्री एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर 10:30 वाजता अमित शहांसोबत त्यांची बैठक आहे। अर्थात राज्यात एकीकडे सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे। विधान भवनाच्या परिसरात आमदारांच्या शपथविधीसाठीची तयारी सुरू झालेली आहे। राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे आज स्पष्ट होऊ शकतं। त्यासाठीच फडणवीस 10:30 वाजता अमित शहांची भेट घेणार आहेत। अमित शहांसोबतच्या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमका कोणता चेहरा असणार आहे हे स्पष्ट होईल। फडणवीसांचं नाव अंतिम झाल्याचं म्हटलं जातंय, तशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। मात्र दुसरीकडे शिंदेचे आमदार असतील किंवा अजित पवारांचे आमदार असतील आणि कार्यकर्ते असतील, या दोघांकडून सुद्धा काही वेगळे फॉर्म्युले समोर आणले जात आहेत। हे दोघंही मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे यासाठी जोरदार मागणी सुद्धा केली जाते। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येते। मात्र तूर्तास फडणवीसांचा हा ताफा आपण पाहतोय। फडणवीस आपण पाहतोय जे एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत, दिल्लीला रवाना होत आहेत। अमित शहांसोबत त्यांची रात्री 10:30 वाजता बैठक होणार आहे। राज्यात एकीकडे घडामोडींना वेग आलेला आहे। महायुतीच्या बाजूने राज्याच्या जनतेने कौल दिलेला आहे। घवघवीत असं यश महायुतीला मिळालेलं होतं। दुसरीकडे आता मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हा सगळ्यात कळीचा मुद्दा आता असणार आहे। दोन दृश्य, एकीकडे फडणवीस याच संदर्भात चर्चा करण्यासाठी अमित शहांची भेट घेणार आहेत आणि दिल्लीसाठी रवाना होत आहेत। दुसरीकडे एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून ठाण्यातल्या त्यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात महिला आरती करतायत। हेलो 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 हाँ ऐसे आपले प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, ताफा आपण फडणवीसांचा पाहतो एअरपोर्टवर दाखल झालेला आहे। 10:30 वाजता जी शहांसोबतची बैठक आहे, भेट आहे, काय नेमकं त्यात होऊ शकतं? नाही, आज दिवसभरात श्रुती खरं तर काही भाजप नेत्यांशी मी स्वतः चर्चा केली, त्यामधून हेच समजलेलं आहे की मुख्यमंत्री पदाबाबतचीच चर्चा जी आहे ती दिल्लीमध्ये होणार आहे। कुणाला किती मंत्रीपदं द्यायची याबाबतचा जो निर्णय आहे तो ऑलरेडी राज्यात झालेला आहे आणि त्याला भाजप हायकमांडनं म्हणजे तो मान्य देखील केलेला आहे। आता महायुतीला जे घवघवीत यश मिळालं त्यानंतर मुख्यमंत्रीपद कुणाकडे याची चर्चा सुरू होते आणि भाजपकडून असं सांगितलं जातं किंवा दावा केला जातो की हे मुख्यमंत्रीपद जे आहे ते आपल्या पक्षातच ठेवावं, कारण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही सीट्स त्यांना फक्त कमी पडलेत। मात्र 105 गेल्या वेळेला त्यांची संख्या होती ती आता 130च्या वर जाऊन पोहोचले, त्यामुळे साहजिकच आहे दबाव जो आहे तो प्रचंड आहे। मात्र याबाबतचा अंतिम निर्णय जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच घेणार आहेत। त्यामुळे आज ही बैठक साधारणतः रात्री 10:30 वाजता होईल। देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत आणि आता काही वेळातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंही एकत्रित एकाच विमानामधून कदाचित दिल्लीसाठी रवाना होऊ शकतात। ज्या वेळेला निवडणूक झालेली होती त्यानंतर फोन देखील केला होता अमित शहा यांनी तिघही नेत्यांना, म्हणजे फडणवीस, पवार आणि एकनाथ शिंदे यांना। आणि आता जर पाहायला गेलं, जरी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना केल्या जात आहेत, अनेक कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे, होर्डिंग्स लागले आहेत, मात्र भाजप ही मागणी मान्य करतं का हे बघावं लागणार आहे। कारण राज्याचं मुख्यमंत्रीपद म्हणजे जसं आपण TV9वर सकाळपासून प्रेक्षकांना सांगतो की 2 फॉर्म्युले होते, एक 2.5 वर्षांचा आणि दुसरं 2 आणि 1 वर्षाचा। त्यामुळे यापैकी दोन्हीपैकी कुठला फॉर्म्युला मान्य करतं का भाजपचा हायकमांड, की तिसराच कुठला फॉर्म्युला दिला जातो हे बघावं लागेल। आणि दुसरं महत्त्वाचं, भाजपकडून मुख्यमंत्रीपद कुणाला दिलं जातं, कारण देवेंद्र फडणवीस हे 14ला मुख्यमंत्री होते, 19ला देखील पहाटेचा शपथविधी झाला होता, काही काळासाठी ते मुख्यमंत्री होते आपल्याला माहित आहे। मात्र त्यांच्या नावावरच सध्या आग्रह दिसतोय आणि जे नेते सांगतायत म्हणजे बोलताना की देवेंद्र फडणवीस यांनाच ते कदाचित दिलं जाऊ शकतं। पण दुसरी चर्चा अशी आहे की कदाचित नवं नाव अचानकपणे समोर येऊ शकतं। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा आमदारांकडून बिहार पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवावा लक्ष असणार आहे। घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेऊच, तूर्तास थोडंसं थांबवतोय। सर्वात